नमस्कार मित्रांनो. आज मी आपल्यासाठी एक आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे. आज जिल्हा कोर्ट भरती 2023 अंतर्गत लिपिक व शिपाई या पदाचा निकाल हा जाहीर झालेला आहे आणि त्यानुसार लिपिक व शिपाई हमाल पदाच्या इलिजिबल म्हणजे पात्र उमेदवारांच्या याद्या आहे हायकोर्ट, बॉम्बे हायकोर्ट व प्रत्येक जिल्ह्याच्या कोर्टाच्या वेबसाईटवर उपलब्ध झालेला आहे. त्यानुसार आपण भरलेल्या जिल्ह्यामध्ये आपण पात्र ठरलो आहे की नाही हे आपण पाहून घ्यावे. त्याप्रमाणे या ठिकाणी अहमदनगर या जिल्ह्याची यादी दिलेली आहे आणि या जिल्ह्यामध्ये पात्र उमेदवारांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक स्कोर असणारा विद्यार्थी हा 37 मार्कांवर आहे. तर या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागला आहे ते आपण पाहू. अहमदनगर जिल्ह्याचा कट ऑफ बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहे. या ठिकाणी जागासुद्धा भरपूर होत्या. त्या रेशोनुसार विद्यार्थ्यांना उमेदवारांना या ठिकाणी पात्र ठरवण्यात आलेले आहे आणि त्यानुसार या ठिकाणी 1252 उमेदवार पात्र झालेले आहेत आणि या जिल्ह्याचा कट ऑफ हा 23.26 असा लागलेला आहे. अशाच प्रकारचा प्रत्येक जिल्ह्याच्या कोर्टाचा निकाल हा वेगवेगळा लागलेला आहे. रेशो 20 ते 25च्या दरम्यान यानुसारच प्रत्येक जिल्ह्याचा हा कट ऑफ लागलेला आहे. या पद्धतीनेच शिपाई व हमाल या पदाचा सुद्धा निकाल जाहीर झालेला आहे आणि तो प्रत्येक जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेला आहे. आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरला होता त्या जिल्ह्यामध्ये त्या जिल्ह्याच्या वेबसाईटवर जाऊन आपण आपले नाव चेक करू शकता. याचप्रमाणे शिपाई या पदाचा निकालसुद्धा जाहीर झालेला आहे आणि शिपाई या पदाची परीक्षा ही एकूण 30 मार्काची होती आणि 30 मार्कापैकी या विद्यार्थ्यांची ही मेरिट लिस्ट ठरणार होते. तर आपण या ठिकाणी यवतमाळ या जिल्ह्याचा कट ऑफ किती लागला आहे हे पाहणार आहोत. या ठिकाणी आपण पाहू, यवतमाळमध्ये एकूण 243 उमेदवारांना पात्र ठरवण्यात आलेले आहे शिपाई या पदासाठी आणि या जिल्ह्याचा कट ऑफ हा 22.84 एवढा लागलेला आहे. अशाच प्रकारे 20 ते 22-24 या दरम्यान शिपाई या पदाचा कट ऑफ हा लागलेला आहे. अशाच प्रकारचे प्रत्येक जिल्ह्याचा कट ऑफ असेल. अशा प्रकारे आज आपण अत्यंत महत्त्वाचा असा निकाल लिपिक व शिपाई या पदाचा पाहिलेला आहे. ही एक खूप महत्त्वपूर्ण अपडेट होती. अशीच अपडेट पाहण्यासाठी आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.